आत्ताच झोपेतून उठली आहे आणि सर्वांना शुभ सकाळ. इकडे माझी देवपूजा करून झाली आहे. शार्वीसाठी अंडी बॉईल करायला टाकली आहेत. इथे मी शार्वीला बॉईल केलेली अंडी खायला दिलेली आहेत. ते ती खात आहेत आणि तिला शाळेमध्ये सोडून आले आहे. शाळेमध्ये मॅडम अशा प्रकारे त्यांना छान शिकवत आहेत. सगळी मुलं अगदी आनंदाने आणि उत्साहाने मॅडमच्या पाठीमागे बोलत आहेत. इथे बघू शकता तुम्ही, ही शार्वीची अंगणवाडी आहे. बस व्हिडिओ काढते मी. बस मी शाळेत सोडून आले आहे आणि आल्यानंतर इथे चपात्या करून घेतल्या आहेत. आता तिच्या पप्पांसाठी अंड्याची भाजी बनवायची आहे. इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याचं वाटण तयार करायचं आहे. तर तेल गरम झालं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकणार आहे आणि तसेच थोडासा लसूण देखील टाकणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून हे चांगलं परतवून घेणार आहे. कांदा टोमॅटो चांगलं भाजून झाला आहे. आता हे आपल्याला थंड करायला असंच ठेवायचं आहे आणि एकीकडे मी 2 अंडी देखील बॉईल करायला ठेवली आहेत. हे थंड होईपर्यंत मी शार्वीला शाळेतून घेऊन येते. 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून वाटण भाजून घेतलं आहे. हे थंड होऊ द्यायचं आहे आणि इकडे अंडी देखील बॉईल करायला ठेवली आहेत. हे थंड होईपर्यंत मी शार्वीला शाळेतून घेऊन येते. शार्वीला मी शाळेतून घेऊन आली आहे. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच घरापासून जवळच तिची शाळा आहे आणि आज तिला परत शाळेमध्ये चॉकलेट मिळालेले हे ती दाखवत होती. बालवाडीमध्ये पौष्टिक असे चॉकलेट मिळतात आणि डब्यामध्ये देखील वाटाण्याची खिचडी मिळालेली होती. शाळेतून आल्यानंतर इथे मी अंड्याची भाजी करायला घेतली आहे. थंड झालेलं वाटण हे मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे आणि गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आणि त्यामध्ये हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट आणि तुमच्याकडे बिर्याणी मसाला किंवा अंडा मसाला किंवा चिकन मसाला असला तरी यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. मसाला चांगला शिजून झाल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले अंडे कापून टाकायचे आहेत. अशा प्रकारे साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.
भाजीला उकळी येण्यासाठी त्यावरती 2-3 मिनटे झाकण ठेवायचं आहे. 2-3 मिनटानंतर इथे मी झाकण काढलं आहे आणि भाजी आपली चांगली शिजलेली आहे. वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तयार आहे आपली झटपट होणारी अंडा मसाल्याची भाजी. शार्वीच्या पप्पांसाठी मस्त असा अंडा मसाला रेडी जेवणासाठी. या सगळेजण जेवायला. शार्वीसाठी इथे अंड्याची पोळी बनवत आहे मी. मॅडम काय बोलल्या तू रडत होती तर? मॅडम काय बोलल्या तू रडत होती तर? रडायचं नाही बोलल्या ना? रोज स्कूलला यायचं बोलल्या ना? हा, रोज येणार का बोलल्या ना स्कूलमध्ये? नाही बोलल्या? मग तू नाही जाणार रोज? जाणार ना? मॅडम चॉकलेट देतात ना? नाही देत चॉकलेट. मग आता कोण घेऊन आलो शाळेतून? मस्त अशी शार्वीसाठी अंड्याची पोळी रेडी आहे. गुडगल आहे ना तू? मग खाली बसून खा चल. अंड्याची पोळी खायला बोलवती का सगळ्यांना? एक तू घे खाऊन चल. तू खाऊन घे चल. 3:30 वाजले आहेत आणि आमच्याकडे खूप जोराचा पाऊस येतोय. चला तर तुम्हाला दाखवते. आत्ता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि शार्वी दूध बिस्किट खातीये. बोलो ना दूध बिस्किट खायला. इथे मी संध्याकाळी मावशीच्या घरी होते. त्यांनी असं नवीन फर्निचर तयार केलं आहे. त्यामध्ये
अशा देवळ्या करून वरती शिवाजी महाराज आणि खाली मावळे ठेवलेले आहेत. ते दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होतं. एका साईडला वरती शिवाजी महाराज आहेत आणि दुसऱ्या साईडला संभाजी महाराज आणि खाली मावळे असं शोपीस म्हणून त्यांनी छान फर्निचरमध्ये बनवून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि एका साईडला मोठी शिवाजी महाराजांची फ्रेम देखील लावलेली आहे. आणि इथे शार्वीची मामासोबत मस्ती चालू होती. मी आता इथंच राहणार आहे. तू आणि पप्पा घरी जावा. हा जाते ना पप्पा तू? हा व्हिडिओ तुम्हाला 24 आणि 25 जुलै असा 2 दिवसाचा मिळून तुम्हाला व्हिडिओ येतोय. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी आंघोळ झाल्यानंतर इथे मी देवाची पूजा करून घेतली आहे. माझ्याकडे छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. अशा पद्धतीने देवाची मी पूजा केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीला दुधात दह्याने अभिषेक घालून आंघोळ घातली आहे आणि त्यानंतर पूजा करून तुळशी पत्र वाहून अशा प्रकारे छोटीशी सजावट केलेली आहे. हे माझं छोटंसं देवघर आहे आणि मला ते खूप आवडतं. आषाढी एकादशीच्या पापड टाकायचं. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पापड खायला या. माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालं आहे. आता उपासासाठी थोडंसं वेफर्स वगैरे तळून घेते. थांब एक मिनिट. इथे बघू शकता तुम्ही बटाट्याचे पापड, वेफर, साबुदाणा पापड, बटाट्याचा किस एवढं सगळं मी इथे तळून घेतलेलं आहे. आणि हे मी सर्व माझ्या हाताने बनवलेलं आहे घरीच. विकतचं काहीच नाहीये यातलं. शार्वीची आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आणि ती रेडी पण झाली आहे. कमेंटमध्ये कशी दिसते ते नक्की सांगा. कशी दिसते मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.